never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. सकाळचे सुशेगाद वातावरण, वाजले 7:30. खोपट एसटी बस स्टँड आणि कडाक्याची जी थंडी पडली आहे, आणि या स्पेशल कडाक्याच्या थंडीमधून आज आपला प्रवास होणार रायगड जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या नवीन ई शिवाई इलेक्ट्रिक बसने. आपल्या एसटी महामंडळाकडे भाडे तत्वावर बऱ्याचशा इलेक्ट्रिक बसेस सुरू आहेत, जसे पुणे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बोरिवली ठाणे, अगदी मुंबई पुणे, ठाणे पुणे इत्यादी. काही यांपैकी काही 9 मीटरचे आहेत तर काही 12 मीटरच्या. परंतु आज आपला जो प्रवास होणार ठाण्यापासून थेट रायगड जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्यामध्ये नवीनच लॉन्च झालेल्या एसटी महामंडळाच्या ई शिवाई इलेक्ट्रिक बसने. ठाणे खोपटचं बस स्टँड एकूण 14 फलाट आणि बरोबर त्याच्या बाजूला आहे इलेक्ट्रिक बस स्टेशन. आणि या ठिकाणी पाहू शकता ज्या बसेस पास होतात मुंबई पुणे त्या सर्वांचे चार्जिंग या ठिकाणी होते. जसे लागले आहेत ई शिवनेरी बसेस, आणि त्याच्या बाजूला दिसते बस हिरवीवाली शिवाई ई शिवाई, नवीनच लॉन्च झालेली ऑलेक्ट्रा कंपनीचा नवीन मॉडेल. 2022 साली एसटी महामंडळाने स्कायवेल कंपनीची ई शिवाई बस लॉन्च केली, जी चालवली गेली थेट पुणे ते अहिल्यानगर, पुढे मग छत्रपती संभाजीनगर. 2023 साली ऑलेक्ट्रा कंपनीची बस लॉन्च केली स्पेशली मुंबई पुणेसाठी ई शिवनेरी म्हणून. आणि आता 2024 साली देखील ऑलेक्ट्रा कंपनीचे अपडेट 3.0 व्हर्जन लॉन्च केला ई शिवाई बसद्वारे, जी चालवली गेली ठाण्यागरातील ठाणे अलिबाग. फक्त ठाण्यागरला मिळाल नसून नागपूर, बीड, चिखली या आगारांना देखील मिळाली आहे ई शिवाई नवीन इलेक्ट्रिक बस. याआधी आपण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये इलेक्ट्रिक बसेसने प्रवास केला आहे. आज मात्र पहिल्यांदा कोकण विभागामध्ये चालणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसने प्रवास होईल. तर हा प्रवास नेमका कसा होतो, तिकीट दर किती, सोबत डिस्टन्स किती लागतो आणि ही गाडी नॉनस्टॉप आहे की नाही. शुभ दुपार, वाजले दुपारचे 1:56. माफ करा मंडळी, सकाळी 8ची बस लागली ठाणे अलिबाग ई शिवाई इलेक्ट्रिक बस. तिचा आपल्याला व्हिडिओ शूट करता आला नाही. झालं काय, ज्यावेळी शूटला गेलो ते बस चालक बोलले की तुम्हाला लिखित स्वरूपात परवानगी घ्यावी लागेल इकडच्या मेन वरिष्ठ अधिकाऱ्यांची. परमिशन असेल, लिखित स्वरूपात स्टॅम्प सिग्नेचर असेल तरच तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करण्यास असेल, अदरवाईज नाही. मग ताबडतोब इकडच्या अधिकाऱ्यांशी बोलून गेलो, थेट वाहतूक शाखेतील मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व काही सांगितलं की ठाणे अलिबाग ई शिवाई बसचं आम्हाला चलचित्रीकरण करायचे आहे, त्यासाठी तुमची परवानगी असावी. त्यांनी 100 प्रश्न विचारले, का, कशासाठी, कोणत्या स्वरूपात, यामध्ये एसटीचं नाव खराब होणार की नाही. मग संपूर्ण माहिती देऊन त्यांना अर्ज करत आपल्याला परवानगी मिळालेली आहे. एसटी महामंडळाच्या ठाणे विभागातील हे परवानगी पत्र जे मला बस चालक, बस वाहक यांना दाखवायचे, जेणेकरून आपल्या संपूर्ण प्रवासातील चलचित्रीकरणाबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. दुपारी 2ची बस तर गेली, आता आहे थेट 3 वाजताची ठाणे अलिबाग ई शिवाई इलेक्ट्रिक बस. समोर लागलेलीच आहे ई शिवाई इलेक्ट्रिक बस, चार्जिंग होते. सोबत मुंबई पुणे ठाणे स्वारगेट या ठिकाणी चालणाऱ्या ई शिवनेरी बस आणि बाजूलाच मिनी इलेक्ट्रिक बस देखील लागलेली आहे. तर यस मंडळी, आपल्या समोर हजर आहे ऑलेक्ट्रा कंपनीची शिवाई ई बस, शिवाई ई 3.0, जिचा रूट काय असेल ठाणे अलिबाग. या बसने आपला संपूर्ण प्रवास होणार ठाणे ते अलिबाग. त्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्यावी लागेल. इंटर फीचर्स नंतर बघू, आधी बघून घेऊ एक्सटिरियर फीचर्स. जी बस चालते मुंबई पुणे, पुणे स्वारगेट किंवा पुणे दादर ई शिवनेरी बस, सेम तोच लुक आहे. समोरून वरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं नाव, या ठिकाणी शिवाई ईचं ब्रँडिंग, ओलेक्ट्रा कंपनीचा लोगो आणि पासिंग केली MH04 MH2119. या बसच्या रंगसंगतीबद्दल बोलायचं झालं, पोपटी, पांढरा, काळा अशा 3 रूपातला संपूर्ण ही बस. समोर एसटी महामंडळाचा लोगो, पुन्हा एकदा शिवाई ईचं ब्रँडिंग. या ठिकाणी सर्व लगेज स्पेस, या ठिकाणी बॅटरी बॉक्स, बॅटरी कन्सोल, मागे चार्जिंग पोर्ट आणि स्पष्ट लिहिलं आहे 100% इलेक्ट्रिक, 0 कार्बन उत्सर्जन, 0 इमिशन बस. या बसच्या मागच्या बाजूने आलो तर कॅमेरा दिसेल, बॅक कॅमेरा, शिवाई ईचं ब्रँडिंग. त्याच्या खाली आहे LED रूट बोर्ड, MSRTCचं नाव, मागे लोगो,
वेबसाईट दिली आहे, टोल फ्री नंबर आणि येस या ठिकाणी मेन्शन केलं बघा ओलेट्रा कंपनीचा CX2 मॉडेल. प्रवासी वर्गाची जी बाजू त्या ठिकाणी देखील लगेज स्पेस आहे, तुमचं लगेज सामान जे कसं ठेवू शकता आणि या ठिकाणी बॅटरी कन्सोल. आतमध्ये प्रवेश करतानाच आपल्या पायरीवरती LED लाईट्स पाहायला मिळतात. समोर चालक दादांची केबिन. इलेक्ट्रिक बस म्हटली ना इंजिन ना क्लच ना गिअर, जे काय सर्व ते ऑटोमॅटिक, फक्त ड्राईव्ह, न्यूट्रल, रिव्हर्स. एक अपडेट झाला या बसमध्ये, तो म्हणजे या ठिकाणी मॅन्युअली दिसेल आपल्याला बसची स्पीड आणि टोटल ओव्हर कितीची चार्जिंग आहे ती. आता बसची चार्जिंग दाखवते 100%. चला तर मंडळी फायनली आपली आता बस रन होते ठीक 3:05 ठाण्यातल्या खूपट बस स्टँडवरून थेट अलिबागसाठी. प्रवासी वर्ग देखील आलाय बऱ्यापैकी प्रमाणात. पुढचे जवळजवळ 15 सीट भरलेले आहेत आणि मागे पूर्ण रिकामी. हरकत नाही पुढे येतील थेट पनवेलला. ठाणे अलिबाग शिवाई ही बस बद्दल संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. सोबत ही बस कोणकोणत्या वेळेमध्ये असते, तिकीट भाडे किती आणि या बसमध्ये ज्या एसटी महामंडळाच्या योजना आहेत, सवलती आहेत, त्या लागू आहेत की नाही, ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शॉर्टमध्ये पाहत राहायचं आहे आणि माझ्यासोबत ओलेट्रा कंपनीच्या शिवाई E3.0 या बसचा प्रवास ठाणे ते अलिबाग संपूर्ण करायचा आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाकडे 2022 साली स्कायवेल कंपनीची पहिली वहिली शिवाई इलेक्ट्रिक बस आली, जी जून 2022 पासून पुणे अहिल्यानगर या मार्गावर धावली. 2023 साली पांढरा हिरव्या रंगसंगतीमध्ये शिवाई बसचे नवीन मॉडेल दाखल झाले, ज्या छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक या मार्गावरती सुरू आहेत. आता 2024 साली देखील शिवाई इलेक्ट्रिक बसचे 3rd व्हर्जन दाखल झाले ओलेट्रा कंपनीद्वारे. हिरवा, पांढरा, काळा या 3 रंगसंगतीतली ई शिवाई बस नागपूर, बीड, ठाणे या विभागांना दिली गेली आहे. यांपैकी ठाणे विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या ठाणे अलिबाग इलेक्ट्रिक बसने आज आपला प्रवास होणार. ठाणे ते अलिबाग एकूण प्रवासाचे अंतर 100 किलोमीटर, लागणारा कालावधी कमीत कमी 3 ते 4 तास. आता ई शिवाई बसद्वारे हा प्रवास 2.5 ते 3 तासांमध्ये पूर्ण करता येणार. 12 मीटर लांबीच्या शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये 45 आसन क्षमता आहेत, ज्या 2x2 कॉम्बिनेशन पुशबॅक सहित चार्जिंगसाठी 2 सीटांमध्येच USB पोर्ट, AC वेंट, LED लॅम्प लाईट, स्पेसियस लगेज स्पेस, सेफ्टी म्हणून फ्रंट अँड बॅक साईडला CCTV कॅमेरा या सुविधा देण्यात आल्या आहेत. सोबत न्यूजपेपर, वॉटर बॉटल होल्डर, लेग रेस्ट आणि अतिशय महत्त्वाचे सर्व ग्लासेस या इमर्जन्सी एक्झिटसाठी दिले गेले आहेत. प्रत्येक इमर्जन्सी एक्झिटला हॅमर सुद्धा प्रोव्हाइड केला आहे. ओलेट्रा CX2 मॉडेल असलेली शिवाई ई बस 100% चार्जिंग सहित 300 किलोमीटरपर्यंत रनिंग होते. ठाणे ते अलिबाग 100 किलोमीटरसाठी 30% चार्जिंग म्हणजे येऊन जाऊन 60 ते 70% बॅटरीचा पुरेपूर वापर होतो. ठाणेपासून मुख्य स्थानक घेत पनवेलपर्यंत बस जाते, तेथून नॉन स्टॉप बायपास करत अलिबाग. या दरम्यानच्या प्रवासामध्ये तिकीट भाडे किती ते आपण पुढे बघूया. आधी छोटासा हा प्रवास एन्जॉय करू. वाजले संध्याकाळचे 4:40. शिवाई बसने आपला प्रवास करत 1.5 तासात पोहोचलो पनवेलला. ठाणे अलिबाग शिवाई या इलेक्ट्रिक बसने पनवेल ऑफिशियल हॉल्ट आहे, पण येथून मात्र अलिबागसाठी नॉनस्टॉप पेन, वडखळ बायपास करून जाईल. तर लक्षात ठेवा, जे कोणी जाणारे आहेत पेन, वडखळ नाकाम, तर तुम्हाला बायपास होऊन जावं लागेल. साधी बस असती आपली लालपरी रमकस गेली असती. ही सेवा नॉनस्टॉप आहे, सुपरफास्ट. ठाणे ते अलिबाग एकदम जलदगतीचा प्रवास. कोणत्या बसने? नवीनच चालून झालेल्या ओलेट्रा कंपनीच्या शिवाई इलेक्ट्रिक बसने. आतापर्यंत या बसबद्दल इंटेरियर, एक्सटेरियर सोबत टेक्निकल माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आवडली असेल आवर्जून एक लाईक करा. ज्यांना कुणाला ठाणे ते अलिबाग या नवीनच लॉन्च झालेल्या ई शिवाई इलेक्ट्रिक बसने प्रवास करायचा आहे नॉनस्टॉप. टायमिंग लक्षात ठेवा, पहाटे 5 ते 8 दर 1 तासाला बस अवेलेबल आहे आणि दुपारी 2 ते 6 पर्यंत दर 1 तासाला बस अवेलेबल आहे. अलिबागपासून ठाण्यासाठी बसेसचे टाइम टेबल आहे. पहिली बस रवाना होईल ती सकाळी 9 वाजता, नंतर पुढे 10, 11, 12 आणि थेट संध्याकाळी 6, 7, 8, 9, 4 इकडून 4 तिकडून. आतापर्यंत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये इलेक्ट्रिक बसने प्रवास केला. आज चक्क कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग ठिकाणी प्रवास होतोय.
अशोक लेलँडच्या राज्यात चक्क विद्युतवर चालणारी बस थोड्याच वेळात आता प्रवेश करेल. त्याआधी तिकीट भाडे जाणून घ्या. ठाणे ते अलिबाग, अलिबाग ते ठाणे प्रति व्यक्ती 235 रुपये तिकीट भाडे, ज्यात महिला सन्मान आणि अमृत ज्येष्ठ योजना लागू आहेत. म्हणजे महिलांसाठी 50% तिकीट दर या बसमध्ये आकारला जाईल. आणि अतिशय महत्त्वाचे, सरकारतर्फे दिली गेली 1/4 योजना या बसला लागू होत नाही. चला तर मंडळी, आता मुंबई गोवा हायवे या प्रवासाला सुरुवात करू वडखळ नाकापर्यंत. पळसपे फाटा ते वडखळ नॉनस्टॉप हायवेचा प्रवास सुंदर झाला. आता पोयनाड कार्लेखिंड घाट प्रवास करून सिंगल रोडचा प्रवास इलेक्ट्रिक बसने कसा होतोय ते पाहूयात. मासे सुट्टा हा
कारले खिंड कोडगर बस स्थानक आपल्याला याचं अलिबागसाठी सरळ राईट वला थेट मांडवा थर या ठिकाणी रोड जातो. कारले खिंडचा बस स्टॉप आणि मुख्य कमांड अलिबागमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपला प्रवास पूर्ण झाला. ठाणे ते अलिबाग नवीनच लॉन्च झालेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसने अलिबागला आपली गाडी पोहोचली ठीक संध्याकाळी 6:30 वाजता. ठाणे ते अलिबाग आपला नॉनस्टॉप प्रवास झाला. म्हणजे गाडी गेली पनवेलला, तिथून मात्र बायपास करत पेण वडखळ नाका बायपास करत पोहोचली थेट या रायगड जिल्ह्यातील अलिबाग मध्ये. ठाणेवरून निघाल्यापासून आपल्या बसची चार्जिंग होती 100%. 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. किती राहिले बघा, 70%. म्हणजे 100 किलोमीटरच्या प्रवासामध्ये 30% चार्जिंग लागते. येऊन जाऊन 60%. ज्या बसने आपण आलो तिचा रिटर्न टायमिंग आहे 6:45 संध्याकाळी. पाहू शकता तुफानी गर्दी झाली आहे. खरं तर या बसने प्रवास केला तर 2.5 तासांमध्ये पोहोचलं पाहिजे ठाण्यापासून अलिबाग पर्यंत. तुर्बे पोयनाड या ठिकाणी भयंकर ट्रॅफिक आपल्याला मिळालं नसतं तर आपली गाडी 100% 5:30ला पोहोचली असती या अलिबाग मध्ये. म्हणजे शिवाई इलेक्ट्रिक बसने तुमचा जबरदस्त जलद गतीचा प्रवास होतो ठाणे ते अलिबाग, अलिबाग ते ठाणे. सकाळच्या बसने आलात तर 100% 2.5 तासांमध्ये तुम्हाला पोहोचता येते ठाणे ते अलिबाग मार्गे पोयनाड कारले खिंड. ठाणे ते अलिबाग शिवाई बसने जबरदस्त प्रवास झाला एकदम नॉन स्टॉप. पनवेल नंतर या ठिकाणी आपली भेट झाली. आपले सर्व एसटी प्रेमी, रायगड एसटी प्रेमी, अलिबाग एसटी प्रेमी, रायगड एसटी प्रेमी म्हणजेच कोकण एसटी प्रेमी, नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अमित कंटक. अमित कंटक. मागे आलो होतो दत्त मंदिरा चौळगावी. उद्यापासून यात्रा आहे परत 5 दिवस. उद्यापासून 5 दिवस लगातार 5 दिवस. हो 5 दिवस. बुधवार ते शनिवार. बुधवार. अच्छा. आपलं नाव दादा? माझं नाव समीर रांजणकर. समीर रांजणकर. आपलं नाव दादा? स्वप्नील भगत. स्वप्नील भगत. तुम्ही इकडचे राहणार अलिबागचे का? अरे वा, मस्त वाटलं भेटून. धन्यवाद. 3 तास बॅक टू बॅक प्रवास करून गरमागरम चहा पिऊन घेऊ अलिबाग एसटी बस स्टँडच्या या कॅन्टीन मधला. नंबर 1 ओलेक्ट्रा कंपनीच्या ठाणे अलिबाग या रूटवरील शिवाई इलेक्ट्रिक बसचा संपूर्ण प्रवास आणि दिलेली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. तिकीट भाडे पुन्हा सांगतो, ठाणे ते अलिबाग प्रति व्यक्ती 235 रुपये आणि यामध्ये महिला सन्मान योजना आणि अमृत योजना या लागू आहेत. 1/4 सुविधा उपलब्ध नाही. सोबत हंगामी पास सुद्धा अलाउड नॉट अलाउड. आता मस्तपैकी अलिबाग जरा फिरूया. आणि जे कोणी आहेत या अलिबाग मधून चौल गावातले लक्षात ठेवा दत्त जयंती आहे. लगातार 5 दिवस या ठिकाणी जत्रा असते. यावर्षी देखील आहे दिनांक 14 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत. नक्कीच कमेंट करा अलिबागकरांनो # आमचं अलिबाग. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.